मला खोटं बोललेलं चालत नाही, कळलं? म्हणूनच तुमच्याशी खरं बोलतायत साहेब. काका मिस्टर राजे, तुम्ही बसा ना प्लीज. नमस्कार. तुम्ही ओळखताय ना? हो, माझ्या मुलीचे मनवाचे क्लासमेट्स आहेत. आणि खरं म्हणजे यांच्यापैकी कोणी ड्रिंक्स घेणाऱ्यांपैकी नाहीये. यांना सगळ्यांना दारू पाजली गेली. इनफॅक्ट माझी मुलगी मनवा त्यांच्या सोबतच होती तेव्हा. हो, पण मग ज्याने दारू पाजली ते कोण? सर ते मला काय वाटतं की आपण त्यात न पडलेलं बरं. मुलं आहेत, चुकली असतील. हो सर, पण त्यांच्या चुकांकडे आज दुर्लक्ष केलं तर उद्या ते गुन्हेगार म्हणून इथे उभे असतील. बरोबर आहे तुमचं. पण साहेब, आता तुम्ही त्यांच्यावर ऍक्शन घेतली तर उद्या गैरसमजुतीने कॉलेजमध्ये हे ब्लॅकलिस्ट होतील. त्यामुळे प्लीज, आणि यांच्यापैकी कोणीही पुन्हा अशा एखाद्या ऍक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व्ह होणार नाही याची जबाबदारी मी घेतो. ठीक आहे सर, तुमच्या शब्दाखातीर सोडतो यांना. विचार आहे? हो सर. मोबाईल द्या यांचे. पण तुम्ही सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्य एकदाच मिळतं. सो मेक इट मेमोरेबल फॉर द गुड रिझन. येस सर. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर सर. हॅपी न्यू इयर सर. हॅपी न्यू इयर. थँक्यू. थँक्यू साहेब मोबाईल. माय प्लेजर. घ्या. थँक्यू सर. थँक्यू सर. चला, थँक्यू. येतो. वेलकम. तुझं काय, आज जायचंय तुला? नाही नाही नाही, एक सेल्फी हवा होता. सेल्फी? ठीक, सॉरी सॉरी, नाही विचारणार. एक मिनिट. खरंच सॉरी, मी सवय. पाऊस न करता काढणार असशील तर चालेल. ओके, हा चालेल. थँक्यू सो मच काका, तुम्ही अगदी वेळेवर आलात. हो, पण मनवा तू जरा लेट आलीस. जरा लवकर आली असतीस ना तर तुझं पण कळलं असतं प्रमाण. नाही पण सर, ऍक्च्युली वी ऑल्सो सॉरी सर, कारण आमच्यामुळे तुम्हाला एवढ्या रात्री पोलीस स्टेशन मध्ये यावं लागलं. वी आर एक्स्ट्रीमली सॉरी फॉर दॅट. खरंच सॉरी. इट्स ओके, डोंट वरी. ऍक्च्युली एका अर्थाने बरंच झालं तुम्ही सगळेजण इकडे आलात ते. म्हणजे आजचा हा प्रसंग तुम्हाला आयुष्यभर जागरूक ठेवेल. खरंच गाडी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लचवर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बासा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाईस. सॉरी. इट्स ओके. हे
अरे थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी डेअरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा! हो चल. आ!